नमस्कार मित्र मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचेच या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्र बोर्ड परीक्षा अगदी जवळ आलेली आहे आणि बोर्ड परीक्षेसाठी शालेय स्तरावर 20 गुणांचे भाषा विषयांची अंतर्गत मूल्यमापन होत आहे. तर यामध्ये विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षकांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. कारण या व्हिडिओच्या मार्फत आपण पाहणार आहोत की बोर्ड परीक्षेचे अंतर्गत जे मूल्यमापन आहे, हे मूल्यमापनाची उत्तरपत्रिका कशी असेल, कोणत्या ठिकाणी काय लिहावे, श्रवण कौशल्य व भाषण कौशल्य याचे गुणदान कसे करावे, तसेच या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. तसेच मराठी व हिंदी या विषयांच्या तोंडी परीक्षेचे प्रश्नपत्रिकेचे पीडीएफ लिंक आपणास या व्हिडिओ अंतर्गत दिली जाईल. तसेच बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केले जातील, त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे. तर मित्रहो, या अंतर्गत मूल्यमापनाची तिन्ही भाषा विषयाची उत्तरपत्रिका अशा प्रकारे असेल. या ठिकाणी माहे मार्च 2023 असे आपणास लिहायचे आहे. त्यानंतर ही जी अंतर्गत मूल्यमापनाची जी परीक्षा आहे, ही परीक्षा शालेय स्तरावर होत असल्यामुळे आपणास या ठिकाणी आपल्याच शाळेचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर म्हणजे सांकेतिक क्रमांक या ठिकाणी आपणास लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव या ठिकाणी इंग्रजीमध्ये लिहायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला जो बैठक क्रमांक आहे, तो बैठक क्रमांक या ठिकाणी अंकामध्ये लिहायचा आहे. तोच बैठक क्रमांक अक्षरामध्ये या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीटवर जी स्वाक्षरी केलेली आहे, तीच स्वाक्षरी या ठिकाणी करावयाची आहे. त्यानंतर आपला हा जो अंतर्गत मूल्यमापनाचा पेपर कोणत्या दिनांकाला होत आहे, तो दिनांक आणि त्यानंतर विषय, त्याचबरोबर उत्तर लेखनाची भाषा. आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळे आपल्या सर्व विषयांच्या उत्तर लेखनाची भाषा ही मराठीच असेल. तर पाहूया यामध्ये प्रश्नाचे स्वरूप कसे असेल. तर त्यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे, तो म्हणजे श्रवण कौशल्य. या श्रवण कौशल्यामध्ये आपणास 4 घटक दिले जातात. 4 घटकापैकी कोणताही एक घटक आपणास निवडायचा आहे. जर आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या अधिक असेल, तर आपणास वेगवेगळे गट पाडावयाचे आहेत आणि प्रत्येक गटास एक घटक आपणास द्यावयाचा आहे. मग या ठिकाणी पहिला जो घटक आहे, तो घटक गद्य आकलन. या ठिकाणी एक उतारा आपणास ऐकवायचा आहे. विद्यार्थ्यांनी तो उतारा श्रवण करायचा आहे आणि त्यावर विचारलेल्या 5 प्रश्नांची जी उत्तरे आहेत, ते उत्तरे या ठिकाणी त्याचबरोबर पाठीमागल्या बाजूला आपणास 5 उत्तरे लिहायची आहेत. किंवा आपण दुसरा घटक निवडू शकतो, तो म्हणजे ऐका व लिहा. यामध्ये आपणास 10 शब्द ऐकवले जातील किंवा 5 वाक्य ऐकवले जातील. ते 5 वाक्य किंवा 10 शब्द लेखन नियमानुसार आपणास शुद्ध लिहायचे आहेत. समजा 10 शब्द जर सांगितले, तर 10 शब्द लिहित असताना क्रम खालीवर झाला तरी चालेल, फक्त ते शुद्ध असावेत. त्यानंतर तिसरा जो घटक आहे, तो म्हणजे पद्य आकलन. म्हणजे या ठिकाणी आपणास एक कविता ऐकवली जाईल आणि त्यावर विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे आपणास या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर चौथा जो घटक आहे, तो म्हणजे श्रवण. यामध्ये आपणास एक ऑडिओ क्लिप ऐकवली जाईल आणि त्यावर किमान 5 प्रश्न आपणास विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरे आपणास या ठिकाणी लिहायची आहेत. मग या ठिकाणी आपणास जो घटक निवडलेला आहे, समजा पहिल्या गटासाठी गद्य आकलन हा घटक निवडला असेल, तर या घटकाच्या पुढे अशी खूण आपणास करावयाची आहे. या ठिकाणी अशी खूण आपणास करावयाची आहे. किंवा पद्य आकलन असेल किंवा ऐका व लिहा असेल, जो घटक निवडलेला आहे त्या घटकापुढे अशी खूण करून तो त्याची उत्तरे या ठिकाणी खाली लिहायची आहेत. त्यानंतर अशा प्रकारे श्रवण कौशल्य हे 5 गुणांसाठी आपणास विचारले जाईल. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे, तो म्हणजे भाषण कौशल्य. तर भाषण कौशल्यामध्ये 3 घटक दिले जातील. 3 घटकापैकी कोणताही एक घटक आपणास निवडावयाचे आहे. यासाठी आपणास 5 गुण दिले जातील. तर पाहूया कोणकोणते घटक आहेत. त्यामध्ये पहिला जो घटक आहे, तो म्हणजे वाचन केलेल्या कोणत्याही पुस्तकाविषयी विद्यार्थ्यांनी स्वमत प्रकट करावयाचे आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे, तो म्हणजे दिलेल्या विषयावर स्वमत प्रकट करणे आणि तिसरा जो घटक आहे, तो म्हणजे एखादा पाठ किंवा कविता याविषयी स्वमत प्रकट करणे. या 3 पैकी कोणताही एक घटक एका गटासाठी आपण
निवडावा. त्यानंतर यासाठी गुणदान कसे करावे ते आपण पाहूया. समजा पहिला जो घटक आपण निवडला, वाचन केलेल्या कोणत्याही पुस्तकाचे स्वमत प्रकट करणे, हा घटक जर निवडला तर पुस्तकाचे नाव व लेखकाचे नाव विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे सांगितले. लिहिण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी फक्त भाषण कौशल्य आहे. सांगितले तर त्यासाठी 1 गुण द्यावा. त्यानंतर दुसरा जो घटक मुद्दा आहे तो म्हणजे पुस्तकाची वैशिष्ट्य. यासाठी त्यांनी किमान 3 ते 4 वाक्य जरी सांगितली तर त्यासाठी 1 गुण द्यावा. ही सर्व कृती करत असताना आवाजातील चढ उतार व उच्चारातील स्पष्टता यासाठी 1 गुण द्यावा. त्या पुस्तकाविषयी सर्वसाधारण त्याचे मत काय आहे त्यासाठी 1 गुण द्यावा आणि ही सर्व कृती करत असताना त्याची सहजता व आत्मविश्वास यासाठी 1 गुण, असे 5 गुण या भाषण कौशल्यासाठी द्यावेत. किंवा आपण दुसरा जर घटक निवडला तर त्याची गुण विभागणी कशी करावी? दिलेल्या विषयावर स्वमत प्रकट करणे. तर शिक्षकांनी आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 3 ते 4 विषय विद्यार्थ्यांना द्यावेत. त्यापैकी विद्यार्थ्यांनी जो विषय निवडला त्या विषयाबद्दल 1 गुण. विषयाच्या घटकाची अचूकता जर विद्यार्थ्यांनी योग्य सांगितली तर त्याबद्दल 1 गुण. ही कृती करत असताना आवाजातील चढ उतार व उच्चारातील स्पष्टता यासाठी 1 गुण. त्यांनी जो विषय निवडलेला आहे त्या विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना कसे आहे त्यासाठी 1 गुण. त्याचबरोबर सहजता आणि आत्मविश्वास यासाठी 1 गुण, असे 5 गुण विद्यार्थ्यांना द्यावेत. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आपण पाहूया. एखादा पाठ किंवा कविता याविषयी स्वमत प्रकट करणे. तर पाठ किंवा कविता 10वीच्या पाठ्यपुस्तकातीलच विद्यार्थी निवडू शकतात. मराठी असेल तर मराठी पाठ्यपुस्तकातील, हिंदी असेल तर हिंदी किंवा इंग्रजी असेल तर इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पाठ किंवा कविता विद्यार्थ्यांनी सांगितली त्यासाठी 1 गुण दिला जाईल. त्यानंतर घटकाची अचूकता जर विद्यार्थ्यांनी योग्य सांगितली त्यासाठी 1 गुण. आवाजातील चढ उतार व उच्चारातील स्पष्टता यासाठी 1 गुण. विषयाचे ज्ञान यासाठी 1 गुण आणि सहजता व आत्मविश्वास यासाठी 1 गुण, असे एकूण 5 गुण त्यांना प्राप्त होतात. तर याची गुण विभागणी कशी करावी? तर पहिला जो विभाग 1 मध्ये अ जो आहे ते म्हणजे श्रवण कौशल्य, त्यासाठी 5 गुण. तर 5 पैकी प्राप्त गुण किती आहेत ते लिहावे. त्यानंतर विभाग पहिल्यामधील ब जो आहे तो म्हणजे भाषण कौशल्य, तर या 5 पैकी प्राप्त गुण लिहावेत. अशा प्रकारे विभाग 1 मधील अ अधिक ब याला 10 पैकी जेवढे गुण प्राप्त झाले ते गुण या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 2 स्वाध्याय असतील 5-5 गुणाचे. त्या स्वाध्यायापैकी त्या प्राप्त गुण. अशा प्रकारे एकूण 20 गुणांचे जे मूल्यमापन आहे त्यापैकी प्राप्त गुण. त्यानंतर परीक्षकाने आपले नाव, त्यानंतर स्वाक्षरी, ही स्वाक्षरी दिनांकासह करावयाची आहे. तर मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.